विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये भक्तीचा महापूर लुटलाय। तर चंद्रभागेच्या तीरावर स्नानासाठी भाविकांची झुंबड सुद्धा उडाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शिवाय आपण जर पाहिलं तर आज पहाटेपासूनच लाखो भाविक चंद्रभागेच्या स्नानासाठी दाखल झाले। चंद्रभागा स्नानानंतर भाविकांनी संत नामदेव पायरीचं आणि कळस दर्शन घेऊन वारी पूर्ण केली। विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून सुमारे 22 किलोमीटर अंतरापर्यंत गेली आहे। दर्शन रांगेत सुमारे 75,000हून अधिक भाविक हे उभे आहेत। मंदिरी तो पहा विटेवरी, श्री विठ्ठल विठ्ठल जय हरी। आज आषाढी एकादशी आहे आणि त्यानिमित्ताने खरं तर आषाढी एकादशीचा वारकऱ्यासाठीचा हा सोहळा आपण पाहतोय। चंद्रभागा नदी आहे, चंद्रभागा नदीच्या तीरावरती वारकऱ्यांचा खरं तर हा अलोट गर्दी आहे। चंद्रभागामध्ये स्नान केलं जातं आणि त्यानंतर विठ्ठलाच्या दर्शनासाठी या ठिकाणी रांगेत झालं जातं। एकूणच आपण पाहतोय की या ठिकाणी मंदिर प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या वारकऱ्यांसाठीची जी सोय आहे ती जय्यत केलेली आहे। 20 ते 22 लाख वारकरी आज पंढरी नगरीमध्ये आलेले आहेत। यावेळेस पावसाने लवकर पाऊस पडल्यामुळं खरं तर नदीपात्रात पाणीही चांगलं आहे, त्यामुळं या ठिकाणी स्नान केला जातो आणि त्यानंतर खरं तर मंदिरामध्ये दर्शनाला सर्व वारकरी जातात। ही सगळी नामदेव पायरीची दृश्य आहेत। मोठ्या संख्येने या ठिकाणी वारकरी आलेले आहेत, नामदेव पायरीचं दर्शन घेतील। ज्यांना नामदेव पायरीचं दर्शन घेतात ते कळसाचं दर्शन घेतात आणि ज्यांना शक्य असेल ते विठ्ठल मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतात। कॅमेरामन आदर्श कटकेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।